फुकेतला आल्यानंतर राहायचं कुठं हे आम्ही विंदम सी रिसॉर्ट मेक माय ट्रिपवर बघून बुक केलं. काही रिव्ह्यूसुद्धा वाचले आणि तुम्ही पाहताय विंदम सी पर्ल रिसॉर्ट खूप मोठी प्रॉपर्टी आहे. फुकेतपासून साधारणतः 4-5 किलोमीटर आहे आणि खरं तर रिसॉर्ट हे शहराबाहेरच असतात. फुकेत पतॉंग बीचला प्रॉपर्टी असेल तर ती इझिली ॲक्सेसेबल असते बाकीच्या गोष्टींना. इकडे रिसॉर्ट तुम्हाला हवा असेल, जसं लक्झरी लिव्हिंग हवा असेल तर तुम्हाला इकडे यावं लागेल. बघा तुम्ही बघू शकता छान असे बंगलो छोटे बनवले गेले आहेत आणि छान प्रत्येक रूम खास करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि खूप एरिया मोठा आहे याचा. रोड्समध्ये आहेत आणि वेगवेगळे व्हिलाज टाईपसुद्धा बनवले आहेत. सो तुमच्या बजेटनुसार वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहेत. आम्ही तिघांसाठी एक छान रूम बुक केलेली आहे. सो हॉटेलमध्ये काय काय प्रॉपर्टीज आहेत तुम्ही इथं पाहू शकता. लॉबी खूप सुंदर आहे. खरं तर बुकिंग करताना एक काळजी काय घ्यायची ती मी तुम्हाला पुढे सांगितलंच आहे. सो हे बाहेर लॉबीमध्ये तुम्ही जेव्हा हॉटेलमध्ये याल, तुम्हाला चेक इन करायचं असेल तेव्हा तुम्हाला या लॉबीमध्ये आणलं जाईल. बाहेरचे प्रॉपर्टी तुम्ही बघू शकता. इकडे पार्किंग आहे, 2 व्हीलर 4 व्हीलरसाठी जे येतात पार्किंग आहे. अजून एक गोष्ट चांगली आहे की शहरापासून लांब जरी असेल, जसं आपल्याकडे स्विगी झोमॅटो असतं तसं इकडे ग्रॅबवरून सुद्धा तुम्ही जेवण मागवू शकता. सो इकडे समोरच स्विमिंग टँक मोठाच्या मोठा तुम्हाला दिसतोय. 2 स्विमिंग टँक आहेत याला. हा आहे समोर व्हिलासाठी सगळ्यात मोठा स्विमिंग टँक आहे आणि वर पूल साईड जे आपण बार आणि बाकीच्या गोष्टी पूल साईड डिनर घेऊ शकतो असा सुद्धा पूल आहे. हा बघू शकता तुम्ही मोठाच्या मोठा स्विमिंग टँक. अगदी आपल्या लॉबीपासून तुम्ही समोर आलात की खाली उतरलात की हा स्विमिंग टँक आपण पाहू शकतो. सगळ्या व्हिलाधारकांसाठी हा स्विमिंग टँक आहे. इथे तुम्ही खरं तर एवढ्या टूर्स असतात आणि आपण बाकी फिफी आयलंड वगैरे इकडे जातो, तिथेसुद्धा आपण स्विमिंग करतो. त्यामुळे इकडं हॉटेलची प्रॉपर्टी एन्जॉय करण्यासारखा वेळ मिळत नाही, हे एक दुःख आहे. पण तुम्ही मी बघू शकता, तुमच्यासाठी मी दाखवते. तुम्ही एक दिवस राखीव फक्त आणि फक्त हॉटेल एन्जॉय करण्यासाठी ठेवायला हवा असं मला वाटतं. कारण एवढी चांगली प्रॉपर्टी जेव्हा आपण घेतो त्यावेळेस ती एन्जॉय करणंसुद्धा खूप महत्त्वाचं असतं. सो हा स्विमिंग टँक सगळ्यांसाठी मध्ये असल्यामुळे सगळ्यांना ॲक्सेसेबल आहे. सगळ्या सोयींनी युक्त असं हे विंदम सी पर्ल रिसॉर्ट तुम्ही पाहताय आणि त्याचा हा मोठा स्विमिंग टँक. छोटा स्विमिंग टँकसुद्धा आहे, तो मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे. इथून साधारणतः पतॉंग बीचला जायला तुम्ही जर बोल्ट टॅक्सीने जर गेला तर तुम्हाला 200 बात घेतात. ट्रॅफिकमुळं कधी कधी वेळ लागतो, पण खूप जवळ पण नाही आणि खूप लांब पण नाही. त्यामुळं तुम्ही जर 3-4 असाल तर 200 बात खूप जास्त नाही. पण तुम्ही एकटे असाल तर तुम्ही मोटर टॅक्सी करू शकता, 2 व्हीलर टॅक्सी करू शकता आणि त्यानंसुद्धा जाऊ शकता. सो असं हे विंदम सी रिसॉर्ट तुम्ही पाहताय. फक्त या रिसॉर्टचा एक वेगळा व्हिडिओ करण्याचं कारण की तुम्हाला कळलं पाहिजे की हे रिसॉर्ट कसं आहे ते. सो ही आहे विंदम सी पर्ल रिसॉर्टची लॉबी. इथे छान अक्षरात विंदम सी पर्ल रिसॉर्ट असं लिहिलेलं आहे. सो इथून तुम्ही उतरता आणि लॉबीमध्ये आतमध्ये तुम्ही जाता. वरसुद्धा सीटआउट्स आहेत
इकडे छान मोठेच्या मोठे रस्ते आहेत, मोठ्या गाड्या बसेस आल्या तरी त्यांना पार्किंगला जागा आहे आणि सो पार्किंगसुद्धा चांगलं आहे, एरिया खूप मोठा आहे. चला तर जाऊया आतमध्ये आणि पाहूया आतमध्ये कसं आहे हे रिसॉर्ट आणि याची लॉबी कशी आहे, याचं रिसेप्शन कसं आहे, याचं रेस्टॉरंट कसं आहे हेही पाहूया. सो बाहेर असे छान स्कल्पचर्स लावलेले आहेत, छान वॉटरफॉल्स आहेत, खळखळाट पाण्याचा चालू असतो. इकडे बाहेर एक छोटासा हत्ती ची मूर्ती ठेवलेली आहे आणि त्याला हार घातलेला आहे. बहुतेक इकडे हत्तीला खूप मानतात लोक. सो हा तुम्ही बघू शकता छोटासा हत्ती आणि त्याला छान हार घातल्यामुळे तो अजून खूप छान दिसतो. इकडे मासे दिसत आहेत पाण्यामध्ये आणि धबधबे म्हणणार नाही मी याला, पण वॉटरफॉल किंवा कारंजे आपण म्हणू शकतो याला. आतमध्ये बरोबर हॉटेलच्या आत गेल्यानंतर मधोमधसुद्धा तुम्ही बघू शकता एक छान कारंजा आहे आणि त्याच्यामुळे ते लॉबी अजून खूप उत्कृष्ट दिसते. बसायला लॉबीच्या चारी बाजूला वेगवेगळे सीटआउट्स आहेत. समोर गेल्यानंतर तुम्हाला रिसेप्शन दिसेल, तिथे तुम्ही जाऊन तुमचं बुकिंग दाखवून तुमची रूम अलॉट करून घेऊ शकता. एक गोष्ट अशी आहे की तुम्ही मेक माय ट्रिपवर बुक करताना काळजी घ्यावी की तुमचं जर तिसरा पर्सन मुलगा जर छोटा असेल तर त्याचं वय लिहा, पण जर अगर तो मोठा असेल एका बेडवर तो आपण तिघं मावणार नसू तर तुम्ही वेगळा अडल्ट म्हणून बुक करा. माझा हा एक्सपिरियन्स आहे. सो आतमध्ये आपण आलो की इकडे वर रेस्टॉरंटसाठी आपण वर पायऱ्या चढून रिसेप्शनच्या अगदी वरच रेस्टॉरंट आहे ते आपण पाहू शकतो. रेस्टॉरंटसुद्धा खूप मोठा आहे. ब्रेकफास्ट इकडे इंडियन ब्रेकफास्ट मिळत नाही, पण तुम्हाला थाई ब्रेकफास्ट तुम्ही किंवा बाकीचा ब्रेकफास्ट तुम्हाला करायचा असेल, वेगन फूडसुद्धा थोडंफार इकडे मिळतं, ते पण तुम्ही घेऊ शकता. हे आहे रेस्टॉरंट. खूप सुलभ आणि मोठं रेस्टॉरंट आहे. बरेच लोक एका वेळेस इकडे येऊन ब्रेकफास्ट करू शकतात. सो मी काय ब्रेकफास्ट इन्क्लूड केला नव्हता, त्यामुळं आम्ही इकडे येण्याचा प्रश्न आला नाही. पण तुम्ही जर नॉनव्हेज किंवा थाई फूडचे शौकीन असाल, बीफ वगैरे तुम्हाला चालत असेल तर तुम्ही इकडे रेस्टॉरंटमध्ये येऊ शकता. इकडे आपली रूम होती या साईडला. हे रेस्टॉरंट रूमपासून अगदी जवळच आहे आपल्या. त्यानंतर इकडे स्विमिंग टँक तुम्ही बघू शकता. स्विमिंग टँक आहे इकडे जवळच. दुसरा स्विमिंग टँक मगाशी पाहिला तो खाली वेगळा स्विमिंग टँक. हा रेस्टॉरंटच्या बाजूलाच एक स्विमिंग टँक आहे, शेजारी बार काउंटर आहे. सो हा स्विमिंग टँक वरच्या साईडला आहे, छोटा आहे. खालचा जो आहे तो मोठा. 2 स्विमिंग टँक आहेत या रिसॉर्टला. सो हा स्विमिंग टँक तुम्ही पाहू शकता. कोणीतरी तिकडे बसलेला आहे त्यामुळे मी जास्त याचं हे घेत नाही. इकडे बार काउंटर आहे, तुम्ही कॉकटेल इकडे घेऊ शकता. पाठीमागच त्याच्या वॉशरूम्स आहेत की जेणेकरून तुम्ही चेंज करून इकडे स्विमिंग टँकमध्ये येऊ शकता. सो असा हा रिसेप्शनचा वर स्विमिंग टँक आणि रेस्टॉरंट आहे. सो छान मस्त एरिया आहे, एन्जॉय करण्यासारखं रिसॉर्ट आहे. स्विमिंग टँक झूम करून तुम्हाला दाखवला आहे. हा छोटा आहे, मगाशी जो आपण पाहिला तो मोठा स्विमिंग टँक होता. सो आणखी खाली आल्यानंतर आपण खाली उतरूया. इथून ही लॉबी आहे रूमच्या बाहेर. तुम्ही बघू शकता ही लॉबी. या लॉबीमधून आपण रूममध्ये प्रवेश करतो. छान लॉबी आहे आणि ही रूम आहे. रूममध्ये आल्यानंतर डाव्या हाताला वॉशरूम आहे. समोर आम्ही 2 बेड घेतले होते, एक डबल बेड आणि एक सिंगल बेड. तर तुम्ही पाहू शकता छान डेकोरेशन केलेलं आहे, छान वेलकम केलेलं आहे. मी रात्रीचा आलो होतो त्यामुळे रात्रीचं शूट घेतलेलं आहे मी. दिवसा पण ही रूम तेवढीच शुद्ध, म्हणजे प्रकाश खूप चांगला येतो. पसरवायच्या अगोदर तुम्हाला मी रूम दाखवलेली आहे. नंतर पसरवल्यानंतर दाखवण्यापेक्षा अगोदरच तुम्ही बघा छान डेकोरेशन केलं आहे. इकडे चहा कॉफी त्यानंतर बऱ्याच गोष्टी ठेवलेल्या आहेत. वर आपल्याला कॉम्प्लिमेंटरी वॉटर बॉटल मिळतात आणि इकडे वॉशरूम आहे. वॉशरूममध्ये ड्राय एरिया, वेट एरिया आणि काही टॉयलेटरीज आपल्याला सप्लाय केलेले असतात. त्यामध्ये शेविंग किट आहे, शॅम्पू आहे, हे सगळं आपल्याला दिलेलं आहे. आणि वॉटर खूप चांगलं आहे, सॉफ्ट वॉटर आहे. सो
अशी ही रूम आपली तुम्ही पाहू शकता. सगळ्यात महत्त्वाचं या रूममध्ये एक्सपिरियन्स काय असेल तर तो मी घेतला तो आहे या रूमच्या बाहेरच्या दृश्याचं तर आहेच आहे, पण तुम्ही जर बघितलं तर जॅकुझी एवढा कॉमन नाही आहे, पण आपण जॅकुझी इकडे आपल्याला या रूममध्ये मिळालेला आहे. मी तुम्हाला दाखवतो की जॅकुझी कसा आपल्याला मिळाला. हा जॅकुझी एन्जॉय करतो आहे मी. तुम्हीसुद्धा असं बसून आपल्या गॅलरीमध्ये जॅकुझी एन्जॉय करू शकता, जेणेकरून हा एक्सपिरियन्स आपल्याला रोज रोज मिळत नाही. आपल्या ज्या धावपळीच्या आयुष्यामध्ये हे काही निवांत क्षण तुम्ही अशा रिसॉर्ट थोडे पैसे जास्त गेले तरी तुम्ही बुक करून इकडे रिलॅक्स होऊ शकता. जॅकुझीमध्ये बसण्याचा एक्सपिरियन्स फार चांगला होता. अगदी पाण्याचा जो फोर्स आपल्या अंगाला मसाज टाईप करतो तो खूप छान एक्सपिरियन्स होता. आणि तुम्ही बघा जॅकुझीमध्ये बसून जे काही दृश्य तुम्ही समोरचं एन्जॉय करू शकता. समोर पतांग हिल आहे, तीसुद्धा खूप छान आहे. सो पतांगमध्येच असलेलं हे विंदम सी पर्ल रिसॉर्ट. मी मोठा व्हिडिओ बनवतो याचं कारण की तुम्ही बुक करणार असाल तर तुम्हाला पूर्ण आयडिया याची आली पाहिजे, म्हणून हा बनवलेला मोठा व्हिडिओ. सो एन्जॉय करा जॅकुझीमध्ये बसून तुम्हीसुद्धा इकडे आल्यावर. थँक्यू. सो असा हा सुंदर व्हिडिओ आणि हा जॅकुझी इथेच आपण थांबूया. विंदम सी पर्ल रिसॉर्ट तुम्हाला कसं वाटलं कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.